H2E महाराष्ट्र स्टेट 11 वर्षाखालील मुलांची निवड बुद्धिबळ स्पर्धा व आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धा कोल्हापूरमध्ये आयोजन केलेलं आहे। या स्पर्धा PR मुंडरगी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ब्राह्मण सभा करवीर मंगलधामने पुरस्कृत केल्या आहेत। गेले 3 दिवस या स्पर्धा सुरू आहेत। या स्पर्धेत साधारण 199 खेळाडूंनी भाग घेतलेत। मुलांच्या गटात 147 खेळाडू आहेत। यापैकी जवळजवळ 60 खेळाडू हे आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत। त्याचबरोबर मुलींच्या गटात 52 बुद्धिबळपटू सहभागी झाले। त्यापैकी 10 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत। तर या स्पर्धा ह्या आंतरराष्ट्रीय गुणांकनाच्या असल्यामुळे या कोल्हापूर म्हणा की शेजारचे सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या मुलांना चांगली संधी मिळाली आणि इथले बरेच सहभागी स्पर्धक निवड स्पर्धेबरोबर आंतरराष्ट्रीय गुणांकन स्पर्धा खेळायला मिळते याचा लाभ घेत आहेत। याचबरोबर आम्ही यानंतर 19 वर्षाखालील राज्य निवड आणि फिडे रेटिंगची टुर्नामेंट 5 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर या दरम्यान आयोजित केली आहे कोल्हापुरात। तर अशा सलग 2 राज्य निवड स्पर्धा आणि त्याही रेटिंगच्या असा हा मला वाटतं महाराष्ट्रात पहिलाच एका आठवड्यात सलग 2 स्पर्धा होतात। एक कोल्हापूरला चांगली संधी मिळाली आणि खेळाडूंना पण चांगली संधी मिळेल, कारण क्लासिकल रेटिंग स्पर्धा आता फार दुर्मिळ झालेल्या आहेत, रेअर होतात। फार एकतर कोणत्या GMच्या किंवा बिलोच्या टुर्नामेंटमध्ये खेळायला मिळतं, पण अशा स्टेट लेवलच्या स्पर्धेमुळं स्थानिक जे एज ग्रुपमधली मुलं आहेत त्यांना चांगली संधी मिळते की खरा गेम डेव्हलप होतो तो क्लासिकल टुर्नामेंट्समुळं आणि ह्या रेटिंगच्या टुर्नामेंटमुळं परत खेळाडूंना रेटिंग मिळवणे आहे ते रेटिंग वाढवणे ही एक चांगली संधी असते। तर हे स्थानिक अशा मुलांना खूप त्याचा फायदा होतो, कारण आता आजूबाजूच्या आम्ही 2 वर्षापूर्वी SK कुलकर्णी रेटिंग टुर्नामेंट घेतली होती, पण आता इतकं त्याचं प्रमाण कमी झालं आणि खेळाडूंचा प्रतिसाद खूप कमी मिळतो आणि खर्च पण अवाढव्य असतो, म्हणून संयोजक धाडस करत नाहीत। इवन आता सांगलीला देखील सातत्याने 50 वर्षे ज्या स्पर्धा व्हायच्या त्या देखील आता क्लासिकल टुर्नामेंट त्यांच्या बंद झालेल्या आहेत, त्यांनी रॅपिड जलद बुद्धिबळामध्ये कन्वर्ट केलेले। असं ह्या परिस्थितीत अशा ह्या राज्य निवड स्पर्धा घेऊन मुलांना क्लासिकल खेळण्याची संधी मिळते। एक मोठं एक संधी आहे हे समजून आम्ही या स्पर्धा आयोजनाचा फायदा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा सगळ्या महाराष्ट्रात अशा स्टेट टुर्नामेंटला जास्त करून रेटिंगच्या टुर्नामेंटला सगळ्या जिल्ह्यांनी उत्सुकता दाखवली पाहिजे, कारण का 19ची ही स्पर्धा सांगलीला अलॉट केली होती आणि तिथलं काही तांत्रिक कारणामुळे मग ती आम्हाला घ्यायला लागली। आम्ही आनंदाने ती स्पर्धा घेतली आणि त्याचंही आयोजन केलेलं आहे। धन्यवाद। नमस्कार, मी धीरज वैद्य या अंडर 11 स्टेट सिलेक्शन टुर्नामेंटचे मी टुर्नामेंट डिरेक्टर आहे। सध्या आपल्याकडे H2E अंडर 11 स्टेट सिलेक्शन टुर्नामेंट जी आपण घेत आहोत, ही टुर्नामेंट आपल्याला MCAनं जी आपल्याला अलाव केलेली आहे घेण्यासाठी, त्या संदर्भात पहिल्यांदा मी MCAचे आभार मानतो। तसेच ही टुर्नामेंट घेण्यासाठी आपल्याला PR मुंडरगी यांच्या स्मरणार्थ ही टुर्नामेंट आपण घेत आहोत आणि ही टुर्नामेंट घेण्यासाठी ब्राह्मण सभा मंगलधाम करवीर यांनी मोलाचं सहकार्य आपल्याला त्यांनी केलेलं आहे, तर त्यांचेही मी मनापासून आभार मानतो। पहिल्यांदा ही टुर्नामेंट आपण अंडर 11 या वयोगटात घेत आहोत आणि ह्या टुर्नामेंटमधनं सिलेक्ट झालेला संघ हा आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करेल। ह्यामध्ये जवळपास 199 पार्टिसिपेंट्सनी पार्टिसिपेट केलेलं आहे, त्यामध्ये 52 मुली आहेत आणि बाकीची मुले आहेत। यातून आपण त्यांचा आपल्या महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करणारा संघ आपण निवडणार आहोत। तर ही टुर्नामेंट आपण 8 फेऱ्यांमध्ये घेत आहोत। 30 तारखेपासून ही टुर्नामेंट आपली सुरुवात झालेली आहे। 30 तारखेला 3 राऊंड,
31 तारखेला 3 राऊंड आणि 1 तारखेला 2 राऊंड, 8 राऊंडमध्ये ही टुर्नामेंट आपण घेत आहोत. आपल्याला ह्या टुर्नामेंटसाठी ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम यांनी खूप मोलाचे सहकार्य केलेलं आहे. मंगलधाम करवीर ह्याचे अध्यक्ष कोडोलीकर सर, तसेच कार्यवाहक लिमये सर यांचं खूप मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलं. तसेच ह्या आपल्या टुर्नामेंटच्या सक्सेससाठी चेस असोसिएशन कोल्हापूर कार्य करत आहे. यामध्ये आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत चौगले सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही टुर्नामेंट आम्ही कंडक्ट करत आहोत. आणि ह्यामध्ये मी धीरज वैद्य टुर्नामेंट डिरेक्टर म्हणून काम करत आहेत, मनीष मारुलकर सचिव म्हणून काम करत आहेत. आणि तसेच आमची ही पूर्ण सर्व टीम या टुर्नामेंटसाठी भरपूर श्रम घेत आहे. मी शार्दूल तपासे, अंडर 11 स्टेट महाराष्ट्र 2024 ह्याचा चीफ आर्बिटर म्हणून मी तुमच्याशी बोलतो आहे. ह्या स्पर्धेत टोटल 200 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे, मुलं मुली मिळून. हे सगळ्या जिल्ह्यातून आलेले आहेत. आपल्या स्टेट सिलेक्शन असल्यामुळं प्रत्येक जिल्ह्यातून आलेले आहेत. व ह्यातनं जे सिलेक्ट होणारे 2 मुलं व 2 मुली हे तेलंगणा येथे हैदराबादमध्ये होणाऱ्या नॅशनल टुर्नामेंटसाठी आपल्या महाराष्ट्राला नेतृत्व करणार आहेत. टुर्नामेंटमध्ये बॉईज आपल्या ह्याच्यात 147 आहेत आणि मुली आपल्याकडे टोटल 53 आहेत. ह्या टुर्नामेंटला मला MCAनं अपॉइंटमेंट दिली चीफ आर्बिटर म्हणून काम करण्यासाठी. अंडर 11 हा ग्रुप थोडा लहान मुलांचा असल्यामुळे आपल्याला शांततेत त्यांना समजून त्यांचे मुद्दे काय आहेत ते सगळे बघून आपल्याला डिसिजन द्यायला लागतात. तसंच मला टीम खूप छान भेटलेली आहे इथे. माझ्या टीममध्ये करण परेट म्हणून आहेत, इचलकरंजीच्या कोल्हापूरचेच आहेत ते. व त्यांच्याबरोबर मला IA पौर्णिमा उपळवीकर सांगलीच्या त्यांच्याबरोबरच अजून आरती मोदी कोल्हापूर, हे सगळे आर्बिटर्स मला लाभलेत. त्यामुळे मला फायदेशीर झालेलं आहे. खूपच छान टुर्नामेंट चालू आहे. लहान मुलं खूप प्रयत्न चांगले करत आहेत. आता ओपनिंग प्रिपरेशन वगैरे सगळं चांगलं करून आलेले आहेत. पहिल्या टेबलला खूप चांगली फाईट चालू आहे. तर बघूया कोण फर्स्ट येते. मी माझ्या नातेवाईकांकडे आलो होतो तेव्हा कळलं की इथे स्टेट लेवलची अंडर 11 स्पर्धा चालू आहे. म्हणून गंमत म्हणून मी बघायला आलो. इथे खूपच छान प्रकारे स्पर्धा घेत आहेत. भरपूर मोठा हॉल, भरपूर चांगली हवा. कोल्हापूरच्या हवेचा तर प्रश्नच नाही. पण सगळ्या लोकांनी खूप मनापासून इथे मेहनत करून ही स्पर्धा घेतलेली आहे. आणि इतकी मुलं एकत्र खेळताना बघून मला खूप आनंद झाला. मी जेव्हा खेळायचो त्याला 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी ही परिस्थिती नव्हती. त्यामुळे मला फार आनंद आला हे बघून. धन्यवाद.